गोविंदराव वारजूकर कला वाणिज्य महाविद्यालय नागभीड येथील ऑनलाईन टीचिंग प्रोग्राम अंतर्गत या उपक्रमामध्ये मी प्राध्यापक भाग्यवंत लोणारे इतिहास विभागातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत. बी ए फायनल इयरच्या 5व्या सेमिस्टरमध्ये आधुनिक जग हा आपल्या अभ्यासक्रमाला आहे. तर आपल्या या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या युनिटमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध किंवा अमेरिकन राज्यक्रांती आपण ज्यांना म्हणू. दुसरा टॉपिक आहे फ्रेंच राज्यक्रांतीवरचा. नंतर युनिट सेकंड युरोपचा आशिया खंडातील वसाहतवाद आणि त्याचे परिणाम. नंतर सेकंड टॉपिक याच युनिटमधला बिस्मार्कचे परराष्ट्रीय धोरण. तिसरा टॉपिक आहे कैसर विल्यम दुसरा याचे परराष्ट्रीय धोरण. तिसऱ्या युनिटमधला पहिला टॉपिक आहे पूर्वेकडील प्रश्न. 1878 ते 1913 पर्यंतच्या पूर्वेकडील घटनांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने सॅन स्टिफॅनोचा तह, बर्लिन तह, बर्लिन परिषद, तरुण तुर्क क्रांती, बाल्कनची 2 युद्धे याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे रशिया जपान युद्ध. तिसरा टॉपिक रशियन क्रांती, जी 1917मध्ये झाली, ती बोल्शेविक क्रांती, ती अभ्यासायची आहे. नंतर चौथा युनिट आणि शेवटचा युनिट, याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे पहिले महायुद्ध, दुसरं व्हर्सायचा तह 1919मध्ये झालेला, तिसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला राष्ट्रसंघ अभ्यासायचा आहे. तर हा अशा प्रकारचा 5व्या सत्रातला आपला अभ्यासक्रम आहे. आपल्या अभ्यासक्रमातील पहिल्या युनिटमध्ये आपण जगात ज्या क्रांत्या झाल्या त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आधुनिक जगाच्या वाटचालीत झालेल्या क्रांत्या व त्यातून निर्माण झालेली नवी मूल्य व विचारांचा पाश्चिमात्य आणि पौरात्य जगावर काय परिणाम झाला याचा या घटकामध्ये विचार करणार आहोत. तर आधुनिक जगाच्या वाटचालीत पहिली क्रांती घडली ती अमेरिकेत. या क्रांतीतून स्वातंत्र्याची संकल्पना प्रथम वास्तव रूपात आली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातून प्रेरणा घेऊनच नंतर 1789मध्ये फ्रान्समध्ये युगप्रवर्तक क्रांती झाली. लोकशाही व्यवस्था व प्रजासत्ताक राजवटीची सुरुवात या काळापासून झाली. या आधुनिक जगाच्या वाटचालीची नांदी ठरली. अशा एका कालखंडाची सुरुवात करणाऱ्या अमेरिकन क्रांतीचा अभ्यास या पहिल्या घटकात केला जाईल. नंतर दुसरा घटक जो आहे त्यामध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्धापासून प्रेरणा घेऊन फ्रान्समध्ये 1789मध्ये पहिली क्रांती झाली. हीच जगप्रसिद्ध फ्रेंच राज्यक्रांती होय. ही क्रांती केवळ फ्रान्स किंवा युरोपपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती सर्व मानवजातीची ठरली. अनियंत्रित राजसत्तेवर अंकुश व लोकशाहीचा प्रयोग हे 2 महत्त्वपूर्ण प्रयोग या क्रांतीने घडविले. क्रांतीनंतर पुढे 19व्या शतकात युरोप व आशिया खंडात नवजागृतीची लाट आली. युरोपात इटली, जर्मनीचे एकीकरण झाले. आशिया खंडातील भारतासारख्या ब्रिटिशांच्या जोखडात अडकून पडलेल्या राष्ट्राला स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी प्रेरणा मिळाली. आफ्रिका खंडातही गुलामगिरीत जीवन जगत असलेल्या कृष्णवर्णीयांना ही क्रांती संघर्षाचा मार्ग दाखवून गेली. आधुनिक जगाची उभारणी करण्यासाठी या क्रांतीने मोलाचे योगदान दिले. सामान्यातून असामान्य नेते या क्रांतीने घडविले. अशा उद्बोधक व प्रेरक राज्यक्रांतीचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या घटकात करायचा आहे. तर आज आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूया. याला जीवनामध्ये हळूहळू बदल होत असतात, त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. जसे मानवाची उत्क्रांती असा शब्दप्रयोग आपण करतो त्यावेळी आदिमानवापासून ते आजच्या मानवातील बदल आपण विचारात घेतो. बालक प्रौढ होतो, हा बदल देखील हळूहळू होत असतो. पण क्रांती म्हणजे उद्रेक, उलथापालथ, प्रचंड स्वरूपाचा बदल आणि तात्कालिक स्वरूपाचेच नाही तर दूरगामी परिणाम करणारा बदल. समाज जीवनातील कोणतीही परिस्थिती किंवा क्षेत्र यामधील लक्षणीय बदल असा क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ आपण इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून शिकलो.
प्रसिद्ध तत्ववेत्ता व्हिक्टर ह्युगो यांनी क्रांतीला सुधारणेची जननी असं म्हटलेलं आहे. कोणतीही क्रांती ही एकाएकी घडत नसते. अनेक वर्षांच्या जाचातून, छळातून व शोषणातून व्यक्तिसमूह क्रांती करून नवी व्यवस्था निर्माण करतो. फ्रेंच राज्यक्रांती ही अशीच झाली. समाजात होणारा अन्याय, होणारे शोषण वाढले की त्याची परिणती क्रांतिकारक विचारात होते. क्रांतिकारक विचार समाजात हळूहळू रुजू लागतात. एकदा ते रुजले की मग क्रांतीची प्रक्रिया चालू होते. फ्रान्समध्ये असे काय घडत होते, कुठला अन्याय होत होता की ज्यामुळे तेथील जनतेला क्रांतीचा मार्ग पत्करावा लागला, याचा आढावा आपण घेऊया. फ्रान्सचा जर विचार केला तर प्राचीन काळापासून युरोप खंडात फ्रान्स हे प्रगतिशील राष्ट्र मानले गेले. हवामान सौम्य व उत्साहवर्धक असल्याने शेती व विपुल फळफळावळ ह्यामुळे देश स्वयंपूर्ण बनला होता किंवा आजही आहे. परंतु या देशात अनियंत्रित राजसत्ता प्रभावी राहिली. प्रजेवर जुलूम होऊ लागले. जेव्हा सारी परिस्थिती पराकुटीला पोहोचली तेव्हा क्रांतीची ज्योत पेटली. तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या कारणांचा जर आपण विचार केला तर त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक अशा 4 भागामध्ये आपण विभाजित करू शकतो. तर फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे. राजकीय कारणे. फ्रान्समध्ये अनियंत्रित राजेशाही होती. फ्रान्समधील राजेशाहीवर कोणतेच निर्बंध नव्हते. राजाने जनतेच्या कल्याणाकरिता प्रयत्न करणे हे त्याचे कर्तव्य असताना तो मात्र विलासात दंग होता. जनतेला कोणतेही हक्क नव्हते. राजाबद्दल किंवा त्याच्या उमरावाबद्दल कोणी अनादर दाखवला तर त्याला लेटर डी कॅचेट या राजाज्ञेनुसार तुरुंगात टाकले जाई. प्रसिद्ध विचारवंत वॉल्टेअर व मिराबो यांच्यावर देखील तुरुंगात जायची पाळी आली होती. ती याच कारणामुळे की त्यांनी राजसत्तेवर टीका केली होती. न्यायाची आणि स्वातंत्र्याची निष्ठुरपणे गळचेपी केली जात होती. त्यामुळे सर्वत्र असंतोष पसरला होता. यासोबतच सत्तेचे केंद्रीकरण झालेलं होतं. राज्यामध्ये सर्व सत्ता केंद्राच्या ठिकाणी एकवटली असेल आणि जनतेला स्थानिक स्वराज्याचे अधिकार नसतील तर राज्यकारभाराची कार्यक्षमता कमी होते. फ्रान्समध्ये 17व्या आणि 18व्या शतकात सत्तेचे फार मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले. सर्व बारीक सारीक गोष्टी व्हर्साय येथील राजाच्या सल्लागाराकडून ठरविल्या जात असत आणि त्यामुळे कामे अडून राहत. निर्णय घेण्यास उशीर लागे. तो निर्णय लागेपर्यंत त्यातील गांभीर्य संपून जात असे आणि यामुळे देखील थोडासा असंतोष फ्रान्समधील जनतेमध्ये पसरला होता. 16व्या लुईची राज्यव्यवस्था विस्कळीत स्वरूपाची व सदोष होती. महत्त्वाच्या जागा अमीर उमरावांसाठी राखीव ठेवल्या जात. त्यामुळे लाचलुचपत, वशिलेबाजी यांना ऊत आला होता. वशिलेने महत्त्वाच्या जागांवर पोहोचलेल्या उमरावांच्या मुलांना व नातेवाईकांना राज्यकारभाराचे प्राथमिक ज्ञानही नव्हते, तरी देखील त्यांची अधिकारी म्हणून नेमणूक झालेली होती. प्रांताचा प्रमुख हा राज्यपाल असे, तरी त्याला सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळ नव्हते. राज्यात निवडणुका घेतल्या जात नव्हत्या. प्रत्येक प्रांताच्या प्रातिनिधिक सभा दुसऱ्या प्रांतातील प्रातिनिधिक सभेहून भिन्न होत्या. राज्यातील कायदे अस्पष्ट होते. न्यायव्यवस्था देखील अशाच प्रकारे सदोष होती. न्यायालयातही लाचलुचपत चालत असे. न्यायाधीश पद देखील विकलं जात होतं. अमीर उमरावांना वेगळा न्याय व सामान्य नागरिकांना वेगळा न्याय असं त्या ठिकाणी चालत होतं. प्रत्येक वर्गासाठी वेगळे न्यायालय, वेगळे तुरुंग असत. अमीर उमरावांचे तुरुंग एक प्रकारे छोटेसे राजवाडेच असत. सरकारी अधिकारी लोकांवर अन्याय अत्याचार करीत असे तर न्यायव्यवस्था देखील न्याय मिळवून देण्यास असमर्थ होती आणि यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात होती, तिचे हाल होत होते. अशा प्रकारच्या राज्यकारभाराबरोबरच लोकशाही संस्थांचा अभाव या राज्यव्यवस्थेमध्ये होता. इंग्लंडमध्ये जनतेचे प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये जनतेच्या आशा आकांक्षा मांडत असत आणि त्यामुळे मंत्रिमंडळ व राजाला जनतेची सुखदुःखे समजत. अशा प्रकारची प्रातिनिधिक सभा फ्रान्समध्ये नव्हती.
त्यामुळे फ्रान्सच्या राज्यकर्त्यांना जनतेच्या वेदना समजू शकल्या नाही. इंग्लंडच्या पार्लिमेंटसारखी नसली तरी केवळ अडचणीच्या प्रसंगी सल्लामसलत करण्यासाठी मध्ययुगापासून चालत आलेली स्टेट्स जनरल नावाची संस्था फ्रान्समध्ये होती. पण हिची सभा 1614 पासून कधीच बोलावली गेली नव्हती. या सभेला पार्लिमेंटसारखे कर मंजूर करण्याचे, कायदे करण्याचे काहीही अधिकार नव्हते. 3 गृहे असणाऱ्या या सभेत अमीर उमराव व धर्मगुरू या अल्पसंख्य गटाचे वर्चस्व होते. सामान्य जनतेच्या गटाला कोणी विचारात घेत नव्हते. अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळी फ्रान्समध्ये होती. नंतर आपण येऊ सामाजिक कारणांकडे. 18व्या शतकातील फ्रान्समधील सामाजिक जीवन हे अन्याय आणि विषमतापूर्ण होते. त्यावेळी फ्रान्समध्ये समाजात 3 वर्ग होते. त्याला इस्टेट म्हटलं जायचं. पहिला अमीर उमराव सरंजामदारांचा, दुसरा धर्मगुरूंचा आणि तिसरा ज्याला थर्ड इस्टेट म्हटलं जायचं तो श्रमजीवी लोकांचा म्हणजे सर्वसामान्य जणांचा होय. पहिल्या 2 वर्गांना विशेषाधिकार किंवा खास सवलती होत्या. त्यांना सरकारला कर देण्याची सक्ती देखील नव्हती. तर पहिला जो वर्ग आहे सरंजामदारांचा किंवा अमीर उमरावांचा वर्ग. फ्रान्समधील तत्कालीन समाज व्यवस्थेत सरंजामदारांचा वर्ग हा प्रस्थापितांचा वर्ग होता. राज्य व्यवस्थेशी निष्ठा दाखविणारा व कष्टकरी सामान्य जनतेचे शोषण करणारा प्रमुख वर्ग म्हणून हा ओळखला जात होता. या काळातील सरंजामदारांचे वर्णन करताना मॉन्टेस्क्यू म्हणतो, राजाशी बोलू शकणारा, मंत्र्यांशी संपर्क साधू शकणारा आणि ज्याला कर्ज आणि पेन्शन तसेच वाडवडिलांचा वारसा हक्क आहे अशी व्यक्ती म्हणजे सरंजामदार होय. या वर्गाची संख्या 1% कमी असूनही 60% अधिक जमीन यांच्या ताब्यात होती. सरकारी कराव्यतिरिक्त सरंजामदार सामान्य जनतेकडून कर वसूल करीत. सामान्य कष्टकरी जनतेच्या भरोशावर सरंजामदार चैनी व विलासी जीवन जगत होता. नंतर दुसरा वर्ग आहे धर्मगुरूंचा. सरंजामदाराप्रमाणेच धर्मगुरूंचा वर्ग देखील फ्रान्समधील प्रस्थापित वर्ग होता. या वर्गाला खास अधिकार होते. फ्रान्समधील अर्धभुकेल्या सामान्य जनतेची आत्मिक उन्नती करण्याचे मोठे काम धर्मगुरूवर राजसत्तेने सोपविले होते. यामुळे धर्मगुरूंना समाजात अवाजवी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्यांना सरकारकडून सर्व प्रकारच्या सवलती प्राप्त झाल्या होत्या. श्रीमंती, जमिनी आणि चैनविलास यांच्या बाबतीत उमराव वर्गाप्रमाणेच धर्मगुरूंचीही चैन होती. एकूण जमिनीचा 5वा हिस्सा केवळ धर्मगुरूंच्या ताब्यात होता. प्रत्येक धर्मगुरूजवळ फार मोठा लवाजमा होता. धर्मसंस्थांचे प्रमुख काम म्हणजे मृतांना सद्गती मिळण्यासाठी प्रार्थना करणे आणि जिवंतपणी माणसांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे होय. परंतु यापैकी कोणतेही काम हे धर्मगुरू इमाने इतपारे पार पाडित नव्हते. फ्रान्समधील धार्मिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अनाचार माजला होता. यामुळे लोकांचा धर्मसंस्थेवरील विश्वास उडाला होता. धर्मगुरूंना सवलतीबरोबरच प्रजेकडून धार्मिक कर आणि शेतकऱ्यांकडून इतरही कर वसूल करण्याचा अधिकार होता. यामुळे सामान्य जनता कराच्या बोजाखाली सापडली होती. नंतर येऊ तिसरा वर्गाकडे. सरंजामदार व धर्मगुरूंच्या वर्गाव्यतिरिक्त राहिलेले बहुसंख्य लोक या वर्गात समाविष्ट होते. त्यांच्यातही आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने परस्परापासून अगदी भिन्न असलेले पोटभेद होते. पहिल्या 2 वर्गात न मोडणारे श्रीमंत, विद्वान, गरीब, शेतकरी आणि भिकारी यांचा या वर्गात समावेश होत होता. या सर्वांचे आर्थिक दृष्टीने 3 प्रकार होते. ते म्हणजे श्रीमंत जमीनदार म्हणजे बुर्जवा, मजूर किंवा कारागीर आणि शेतकरी हे होत. पहिल्या वर्गात वकील, डॉक्टर, शिक्षक, लेखक इत्यादींचा भरणा होता. यांची आर्थिक स्थिती चांगली होती. समाजाच्या वैचारिक क्षेत्राचे नेतृत्व हेच लोक करीत होते. सामाजिक अन्याय आणि जुलमी राजसत्ता यांची खरी विरोधक शक्ती ह्याच लोकांची होती. तिसऱ्या वर्गातील दुय्यम दर्जाचे लोक म्हणजे कारागीर किंवा मजूर. तर फ्रान्स त्या काळात उद्योगप्रधान देश नसल्याने या लोकांची संख्या कमी होती. या वर्गातील तिसऱ्या दर्जाचे लोक म्हणजे बहुसंख्य शेतकरी. हे लोक
कृषीप्रधान फ्रान्सच्या एकंदर लोकसंख्येचा 9.भाग होते. समाजात बहुसंख्य आणि महत्त्वाचे असूनही यांच्यावर अतिशय अन्याय होत होता. मागासलेल्या शेतकी व्यवसायातून मिळालेल्या मिळकतीतून 55% त्यांना कराच्या रूपाने सरकारला द्यावे लागे. शिवाय अमीर उमराव व धर्मगुरूंचे कर ते वेगळेच. त्या सर्वांसाठी उत्पन्नाच्या 4/5 भाग त्यांना खर्च करावा लागत होता. त्या काळात फ्रान्सची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची होती किंवा या क्रांतीमागे आर्थिक कारणे कोणती, त्याचा आपण आढावा घेऊया. फ्रेंच राज्यक्रांतीचे खरेखुरे कारण म्हणता येईल ते म्हणजे राज्याची ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती होय. समाजात आर्थिक विषमतेने फार मोठ्या प्रमाणावर फ्रान्समध्ये थैमान घातले होते. राज्यकर्ते उधळे, खर्चिक व चैनी होते, तर सामान्य जनतेवर अतिरिक्त कराचा बोजा होता. सामान्य जनता व राज्यकर्ते यांच्यातील दरी रुंदावत चालली होती. त्याची परिणिती नंतर राज्यक्रांतीत झाली. त्या आर्थिक कारणांमध्ये आपण काही उपघटक देखील बघूया. त्याच्यातला पहिला जो आहे तो 14वा लुई आणि इतर फ्रान्स सम्राटांची उधळपट्टी. जनतेकडून कर रूपाने वसूल केलेल्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करण्याचे धोरण फ्रान्स सम्राट 14व्या लुईपासून सुरू झाले. 14व्या लुईच्या कारकिर्दीत अनेक लढाया झाल्या. त्यात सरकारी तिजोरीची अमाप उधळपट्टी झाली. 14व्या लुईने आपल्या अंतकाळी 15व्या लुईला असा उपदेश केला की पोरा, स्वतःच्या शेजाऱ्यांशी शांततेने राहण्याचा प्रयत्न कर. माझ्यासारखा युद्धपिपासू बनू नकोस. जसा मी अमाप पैसा खर्च केला तसा तू करू नकोस. आपल्यानंतर फ्रान्सवर संकट येणार आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती, पण हा उपदेश म्हणजे पालत्या घड्यावर पाणी ठरला. 15व्या लुईने भव्य इमारती बांधण्यात अतोनात पैसा खर्च केला. बऱ्याच युद्धात भाग घेऊन सरकारी तिजोरी रिकामी करून टाकली. पोलंडच्या वारसा हक्काच्या युद्धात, त्याचप्रमाणे सप्तवार्षिक युद्धात भाग घेतल्याने फ्रान्सचे दिवाळे निघण्याची वेळ आली. 16व्या लुईचे राज्यारोहण 1774 मध्ये झाले. त्यावेळी फ्रान्सची परिस्थिती अतिशय बिकट अशी होती. पण अशाही बिकट परिस्थितीत 16व्या लुईने अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला. त्यामुळे फ्रान्सची आर्थिक परिस्थिती पूर्णतः ढासळली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात भाग घेतल्याने आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाले. त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात झाली. त्यानंतर अन्याय्य कर पद्धती. राज्यकर्त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे देशावरील कर्जाचा बोजा दरवर्षी वाढतच गेला. हा खर्च भागविण्यासाठी 16वा लुई दरवर्षी प्रजेवर नवनवीन कर बसवू लागला. अमीर उमराव आणि धर्मगुरू मात्र पूर्णपणे करमुक्त होते. म्हणजेच जे सुसंपन्न स्थितीत होते ते करमुक्त, जे अत्यंत गरीब होते त्यांच्यावर मात्र प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे अनेक कर होते. त्यामुळे फ्रान्समधील बहुसंख्य गरीब जनतेची आर्थिक पिळवणूक होऊ लागली. त्यांची उपासमार सुरू झाली. याबाबत कार्लायल म्हणतो, पुष्कळदा त्यांना कोंडा व गवत उघडून आपली भूक भागवावी लागे. फ्रान्समधील 9 लोक भुकेने तर 1 लोक अजीर्ण झाल्याने मरतात. समाजातील तीनही वर्गातील लोकांवर आर्थिक संपत्तीच्या आधारावर न्याय्य कर बसविले असते तर जनतेत एवढा प्रक्षोभ निर्माण झाला नसता. पण तसे नव्हते. तिसऱ्या बहुसंख्य वर्गावर अनेक प्रकारचे कर होते. सर्वसामान्य जनतेला धर्मगुरूंना टाईप, राजाला क्राउन टॅक्स म्हणजेच राजमुकुटावरील कर, टॅली म्हणजेच मालमत्तेवरील कर, वाईन स्टॅम्प म्हणजेच प्राप्ती कर, गॅबल मिठावरील कर, असे विविध कर भरावे लागत असत. आणि यामुळे सर्वसामान्य जनता भरडून निघाली होती. तिचे हालहाल झाले होते. उपासमारीने ते मरू लागले होते. नंतर चौथ्या कारणाकडे आपण येऊ, ते म्हणजे वैचारिक कारण. त्याच्यामध्ये विचारवंतांची कामगिरी.
तलवारीपेक्षा काही वेळा तत्वे फार प्रभावी ठरतात. त्याचे प्रत्यंतर आपल्याला फ्रेंच तत्वज्ञांनी लोकांची मने क्रांतीप्रवण बनवण्यासाठी जे कार्य केले यावरून आपल्याला दिसते. प्रत्यक्ष क्रांती या तत्वज्ञांनी घडविली नसली, परंतु लोकांची दुःखे वेशीवर टांगण्याचे, त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे, त्यांच्यात नेतृत्व आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे भरीव कार्य या तत्वज्ञांनी केले. मॉन्टेस्क्यू, वॉल्टेअर, रुसो, डिड्रो, कॅने इत्यादी अनेक विचारवंतांनी आपल्या ग्रंथातून क्रांतिकारक आणि सुधारक मतांचे विवेचन केले आणि यामुळे लोकजागृतीचे कार्य फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. विचारवंतांमध्ये मॉन्टेस्क्यू हा क्रांतीपूर्व काळातील एक थोर कायदेपंडित होता. फ्रान्सच्या अनियंत्रित राजसत्तेवर पहिला हल्ला जर कोणी चढविला असेल तो मॉन्टेस्क्यूनेच. तो राजसत्तेचा कट्टर पुरस्कर्ता असताना सुद्धा त्याने राजसत्तेवर हल्ला चढविला, कारण फ्रेंच राजसत्ता अनियंत्रित होऊन राजसत्तेला जे अनिष्ट वळण लागले त्यामुळे तो व्यथित झाला होता. स्पिरिट ऑफ द लाज या ग्रंथात त्याने आपले विचार मांडले. सत्तेचे केंद्रीकरणच अनियंत्रित व जुलमी कारभाराचे मूळ कारण असे मानून त्याने सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्समधील बुद्धिवादी लोकांवर पडला. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा विचारवंत म्हणजे वॉल्टेअर. विनोदी आणि उपरोधिक शैलीमुळे त्याचे लिखाण विलक्षण प्रभावी ठरले होते. कॅन्डिड हा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ. त्याच्या लेखणीचे फटकारे सरकारवर असे चापकासारखे बसत. तो व्यक्ती स्वातंत्र्याचा, लोकहितकारी नियंत्रित राजेशाही, हुकुमशाहीचा तो पुरस्कर्ता होता. अनियंत्रित राजसत्तेविरुद्धच्या संघर्षाला त्याने प्रेरणा दिली. क्रांतीपूर्व काळात अत्यंत प्रभावी ठरला तो म्हणजे रुसो. धर्मसत्तेचे अनियंत्रित राजसत्तेला अभय होतेच. मध्ययुगीन युरोपात राजा हा ईश्वरी अंश आहे अशी श्रद्धाच होती. तेव्हा साहजिकच राजाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार माणसाला नाही अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजली गेली होती. रुसोने ईश्वर निर्मित राजसत्तेविषयी नव्याने चिंतन केले आणि राजा हा ईश्वर निर्मित नसतो हे ठामपणे त्याने सांगितले. सामाजिक करार हा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ. राजसत्तेच्या निर्मितीचा सामाजिक कराराचा सिद्धांत त्यांनी मांडला. लोकांनीच एकत्र येऊन राजसत्ता निर्माण केली आणि म्हणून अंतिम अधिकार हे लोकांकडेच असतात. लोकहिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजसत्तेला बदलविण्याचा अधिकार लोकांना आहे असे विचार त्याने आपल्या ग्रंथात मांडले. या विचाराने फ्रान्समधील जनतेला जुलमी राजसत्तेविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य दिले. राजाच्या अत्याचारांनी आणि सामाजिक विषमतेमुळे पीडित झालेल्या फ्रेंच जनतेच्या मनावर अमेरिकेने इंग्लंड विरुद्ध घोषित केलेल्या स्वातंत्र्य युद्धाचाही बराच परिणाम झाला. आपल्याला नको असलेले सरकार बदलता येते ही गोष्ट त्यांना स्पष्टपणे दिसून आली. त्याचप्रमाणे नवीन सरकार राजाशिवाय चालवले जाऊ शकते ही गोष्ट फ्रेंच लोकांच्या नजरेस आली. या युद्धामुळे फ्रेंच जनता क्रांतीस उत्सुक बनली. त्याचबरोबर अमेरिकेत लढलेले फ्रेंच सैनिक हे केवळ युद्ध खेळून परतले नव्हते, तर ते स्वातंत्र्याचा नवा विचार घेऊन आले होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी आपण जर रक्त सांडू शकतो तर मग आपल्या स्वातंत्र्यासाठी का लढू नये हा विचार सैनिकांच्या डोक्यात चांगल्या पद्धतीने रुजला. पुढे अमेरिकेत गेलेल्या फ्रेंच सैन्यातील लाफायत याने क्रांतीचे नेतृत्व केलेले आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे फ्रेंच राज्यक्रांती घडण्यामागे जी कारणीभूत परिस्थिती होती किंवा जी कारणे होती ती आपण पाहिली. कशा प्रकारे फ्रेंच जनतेमध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करून उठण्याची प्रेरणा निर्माण झाली. जी आग धुमसत होती त्याचा क्रांतीच्या रूपाने उद्रेक झाला.
की अशा प्रकारची परिस्थिती त्या काळात तत्कालीन फ्रान्समध्ये निर्माण झाली होती. त्याच्यावर कुठलेही उपाययोजना करण्याचं काम किंवा विचार हा राजाच्या मनात आला नाही. तो फक्त आपल्या धुंदीत राहिला आणि त्यामुळे फ्रेंच जनता ही क्रांतीसाठी उत्सुक बनली. राजकीय कारणे आहेत, सामाजिक कारणे आहेत, आर्थिक परिस्थिती आहे आणि याबरोबरच त्यांच्यातील जे काही समज होते, गैरसमज होते, जी श्रद्धा होती राजावरील, ती कशाप्रकारे अवाजवी आहे किंवा आपण काहीच करू शकत नाही, अशा प्रकारची जी लोकांमध्ये भावना होती, ती दूर करण्याचं काम तेथील विचारवंतांनी केलं. एक नवा विचार, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा विचार त्यांनी आपल्या ग्रंथातून लोकांसमोर मांडला आणि त्यांना चेतवण्याचं काम या विचारवंतांनी केलं. वैचारिक जागृती केली आणि एकंदर परिस्थिती अशी निर्माण झाली की फ्रान्समधील जनता ही क्रांतीसाठी पेटून उठली आणि 1789 या क्रांतीचा उद्रेक झाला. तर आज आपण इथेच थांबू आणि यानंतर क्रांती काळामध्ये किंवा कशा प्रकारे क्रांतीचा उद्रेक झाला, कशा प्रकारे क्रांतीची वाटचाल होती, क्रांती काळात काय घटना घडल्या, याचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.